उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिलला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी शिंदेंच्या उपस्थितीत भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत पक्षप्रवेश करतील। अमरावतीत ठाकरे गटाला पुन्हा धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला। यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उपस्थित होते। पश्चिम विदर्भात पुढचा शिक्षक मतदारसंघाचा आमदार महायुतीचाच असणार। अमरावतीत शिक्षक मतदारसंघाच्या मेळाव्यात बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं। चौंडीमध्ये जिल्ह्याच्या विकासाकरता महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे। 29 एप्रिलला चौंडीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारसा स्थळांच्या संवर्धनाकरता मोठे प्रस्ताव मांडले जाण्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। स्वतःच्या भाषेवर प्रेम करताना दुसऱ्या भाषांचा द्वेष करून आपण पुढे जाऊ शकत नाही। इतर भाषांचा द्वेष करणं म्हणजे स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम करणं नाही। आपल्याला मातृभाषा प्रचंड आवडते, यात काही वावगं नाही, परंतु तुम्हाला विविध भाषा बोलता येणंही महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण अधिक प्रगत बनतो, असं स्पष्ट मत राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं। एकनाथ खडसेंना मी नोटीस पाठवली आहे, त्यामुळे नोटिशीचं उत्तर त्यांना विचारा। मी नोटीस दिली आहे, त्यांनी उत्तर द्यावं, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं। हिंदी भाषेची इयत्ता पहिलीपासूनची सक्ती अशास्त्रीय आहे। यामागे भारतीय जनता पक्षाचा हिंदी, हिंदू आणि हिंदू राष्ट्र असा विचार आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। राज्यातील वाळू डेपोंमधील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या घटना कानावर येत आहेत। यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी कठोर पवित्रा घेतला। राज्यातील सगळ्या 57 वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आली आहे। नियमांचं पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशाराही मंत्री बावनकुळेंनी दिला। भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकीला गती आलेली असताना शहराध्यक्ष निवडीबाबतही जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पुण्यात विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पुन्हा एकदा संधी मिळणार की आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आक्रमक आणि डावपेच खेळण्यात तरबेज असलेल्या चेहऱ्याला संधी दिली जाणार, यावरून पक्षांतर्गत तर्कवितर्क लढवले जात आहेत। मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी भगवती रुग्णालयाचं खासगीकरण होऊ देणार नाही, असं स्पष्ट केलं आणि महापालिकेला दणका दिला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील खटल्यात त्यांची पत्नी शेहझीन यांना हस्तक्षेप करण्याची परवानगी विशेष न्यायालयानं दिली। न्यायालयासमोर तथ्य आणि खरी माहिती सादर करण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे आपल्याला मध्यस्थी अर्ज मंजूर करण्यात यावा, अशी विनंती शेहझीन यांनी केली। पनीर आणि चीजसारख्या डेअरी प्रॉडक्टच्या नावाखाली बाजारात मिळणाऱ्या पर्यायी अनलॉक प्रॉडक्टवर आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधानसभेत कारवाईची मागणी केली होती। याबाबत केंद्र आणि राज्य सरकारनं उचललेलं पाऊल स्वागतार्ह आहे, असं ते म्हणाले। या घडीला एक महत्त्वाची बातमी येते। ही बातमी आहे गडचिरोलीतून। गडचिरोलीमध्ये 4 माओवाद्यांना अटक झालेली आहे। गडचिरोलीमध्ये 4 जहाल माओवाद्यांना अटक झाली आहे। 1990 पासून माओवादी संघटनेत ते सक्रिय होते आणि 4 राज्यात 60 लाख रुपये बक्षीस असलेल्या जहाल माओवादी रघुसह 4 माओवाद्यांना भामरागड तालुक्यात पल्लीच्या जंगलात अभियान राबवत पोलिसांनी अटक केलेली आहे। यात 1990 पासून माओवादी संघटनेत दाखल झालेल्या रघुला उर्फ सायलूला, त्याची माओवादी पत्नी अखिला उर्फ जैनी या दोघांसह झाशी तलांडी आणि मनीला उर्फ सरिता या 4 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांना अधिक विचारूया। महेश, या कारवाई संदर्भात अटकेच्या काय सांगाल? गडचिरोली पोलिसांचं माओवाद विरोधी अभियान सुरू असताना या माओवाद्यांना अटक झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात मोठं यश आहे रघुच्या अटकेचं, कारण रघु हा दक्षिण गडचिरोलीच्या विभागीय समितीचा सध्या सचिव आहे आणि 1990 पासून तो माओवादी संघटनेत होता। माओवाद्यांच्या संघटनेत त्याने पेरमिली दलम कमांडर असेल, छत्तीसगडच्या दलम कमांडर, बालाघाट मध्य प्रदेश त्या ठिकाणी दलम कमांडर म्हणून काम केलेलं आहे। सिरोंच्याचा एरिया कमिटी सचिव म्हणून त्याने काम केलेलं आहे
खूप मोठमोठ्या पदावर माओवादी संघटनेत काम केलेलं आहे. महत्वाचं म्हणजे अनेक हिंसक घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. 77 गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर, ज्यामध्ये 34 पोलिसांवर हल्ला करण्याच्या चकमकीचे, 23 खुनाचे, इतर 13 गुन्ह्यांचा समावेश आहे. आणि त्याची जी कार्यपद्धती आहे ती 1934 वर्ष माओवादी संघटनेत ज्या पद्धतीनं त्यानं माओवादी संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते, अशा जहाल माओवाद्याला अटक करणं गडचिरोली पोलिसांसाठी मिळालेलं मोठं यश आहे. नक्की. त्याच्यासोबत त्याची जी पत्नी जैनी आहे, जैनी उर्फ अखिला, तिलाही अटक करण्यात आलेली. तिच्यावर 29 गुन्हे दाखल आहेत. नक्की, म्हणजे मोठी कारवाई आहे ही अटकेची. चौघांना अटक झाली आहे. तुर्तास धन्यवाद महेश, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चाकणकरांनी कुटुंबाची भेट घेतली. भिसे यांचा मृत्यू डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला, त्यामुळे घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. समाधान यांचंच आहे की ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर गुन्हा झाला, असं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी केलं. सोन्याचा भाव शनिवारी प्रतितोळा 98,700 रुपये होता. याच पद्धतीनं अत्यंत वेगानं घडामोडी होत राहिल्यास सोनं 1,20,000 रुपयांवर जाण्याची शक्यता सराफ बाजारातून वर्तवण्यात येते. भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक युवतींकरता सुवर्ण संधी आहे. छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक इथं शासनाच्या वतीनं 5 ते 14 मे या कालावधीत SSB कोर्स आयोजित केला गेलाय. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी 24 एप्रिलला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर इथं मुलाखतीला हजर राहायचं आहे. बनावट पनीर किंवा चीज एनॉलॉगचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय FDIनं घेतलाय. बनावट पदार्थांची विक्री केल्याचं आढळल्यास संबंधित व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल कोर्टानं राखून ठेवला. येत्या 8 मेला कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे. 17 वर्षांनंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. बीडमध्ये बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उसने घेतलेले 10 लाख न दिल्यानं तक्रार दाखल करण्यात आली आहे. कासलेनं मुलाच्या फी करता 10 लाख रुपये उसने घेतल्याचं समोर आलंय. चिपळूणमधील व्यापाऱ्यांना मनसेनं 3 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. पुढील 3 दिवसात दुकानांवरील इंग्रजीतल्या पाट्या मराठीत बदलण्याच्या सूचना दिल्या गेल्या. गोंदियातील अदासी गावात महिलांनी बारबंदीसाठी विशेष ग्रामसभा गाजवली. भर उन्हात गावातील 788 महिलांनी उपस्थिती नोंदवून बार बंद करण्याकरता स्वाक्षरी केलेली आहे. वर्ध्याच्या शिक्षण विभागात 2023-24 या संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील 391 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. डिसेंबर 2025 पर्यंत आणखी 116 कर्मचारी निवृत्त होत असल्यानं त्याचा परिणाम कामकाजावर पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंतांनी क्रिकेट मैदानात जोरदार फटकेबाजी केली. उदय सामंत फॅन क्लब विरुद्ध रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्यात क्रिकेट सामना रंगलाय. महाडच्या कोथुर्डे धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे. यामुळे महाडसह 22 गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान नागरिकांना पाणी जपून वापरा, असं आवाहन नगर परिषदेनं केलंय. चंद्रपुरात वेकोली अर्थात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या कोळसा खाण पर्यटनाला सुरुवात करण्यात आली आहे. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या संदर्भात माहिती दिली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पासोबतच आता पर्यटकांना कोळसा खाणीतील पर्यटनाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. वर्ध्याच्या चामला गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तातडीनं पाण्याची सोय करण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली. पाण्याची सोय न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेनं वाहतुकीचे नियम मोडल्याचं समोर आलं. पुण्यातल्या स्वारगेट चौकात चुकीच्या बाजूनं वाहन घालून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यानं पोलिसांनी त्याला दंड ठोठावलं. यावेळी बिचुकलेनं पोलिसांसोबतही हुज्जत घातली.
वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान 44 अंशांवर पोहोचलं। वाढत्या तापमानाने जनजीवनावर मोठा परिणाम झाला। वाढलेल्या तापमानामुळे रस्त्यावरही वाहनं कमी प्रमाणात दिसून येत आहेत। वातावरणात उष्णतेचा कडाका वाढल्यानं अंडी आणि चिकनची मागणी कमी झाली आहे। बाजारभावही कमी झाले असून उष्णतेनं कोंबड्या मरण्याचं प्रमाण वाढतंय। वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्यांची अंड्यांची उत्पादन क्षमता कमी झाली आहे। अशा तिहेरी संकटामुळे पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। नागपूर जिल्ह्याचा उमरेड तालुक्यामध्ये शनिवारी पहाटे एक धातूचा तुकडा घरावर पडला। एकच खळबळ उडाली। एका मोठ्या स्फोटाचा आवाज आला आणि आकाशातून हा तुकडा घराच्या इमारतीवर पडला असल्याचं स्थानिक लोकांनी सांगितलं। सोलापूरच्या बार्शीतील 10 जलतरणपटूंनी श्रीलंका ते भारत समुद्र मार्गाने पोहून विश्वविक्रम केला। यामध्ये 6 मुलं आणि 4 मुलींनी सहभाग घेतला। भारतात पोहोचल्यानंतर इंडियन नेव्हीकडून सगळ्या जलतरणपटूंचा सन्मान करण्यात आला। विलेपार्ल्यातल्या जैन मंदिर पाडल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांची बदली करण्यात आली। मंदिर पाडल्यानं जैन समाजानं आक्रमक पवित्रा घेतला। जोरदार आंदोलन केलं। मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी करण्यात आली। सांगलीच्या आटपाडी इथल्या एका 17 वर्षाच्या मुलानं डाळिंबाची यशस्वी शेती केली। शुभम मरगळे असं या मुलाचं नाव। त्यानं 15 एकरमधून तब्बल 80 टन डाळिंब्याचं भरघोस उत्पादन घेतलंय। लबाडांनो पाणी द्या या जन अंतर्गत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरात कट्टा बैठका घेतल्या। यावेळी दानवे यांनी शहरातील विभागीय क्रीडा संकुल इथं फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला। लबाडांनो पाणी द्या या जन आंदोलनाची यावेळी अंबादास दानवे यांनी शहरवासियांना माहिती दिली। कृषी पणन मंडळाच्या नवी मुंबईतील विकिरण या सुविधा केंद्रातून 17 दिवसात 831 टन आंबा निर्यात झाला। अमेरिकेला सर्वाधिक 372 टन आंबा रवाना झाला। गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यांमधील निर्यातदारांनाही या केंद्राचा लाभ होतोय। पालघरमध्ये स्पीडबोट चालकांकडून पर्यटकांना जीवनरक्षक जॅकेट दिलं जात नसल्याची माहिती समोर आली आहे। याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। दरम्यान या बोट चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिकेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झालाय। 108 पाठोपाठ 102च्या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। भर उन्हात नादुरुस्त रुग्णवाहिकेला धक्का मारत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। कोल्हापूरमध्ये सिने कलाकार आणि नेत्यांचा आवाज काढत चहा विक्री करणारा जोरदार चर्चेत आलाय। मनोरंजन होत असल्यानं नागरिक चहा पिण्या करतात त्याच्याकडेच गर्दी करतात। पाहुणं चहा तयार झाला, तुम्ही चहा पिऊन जायचं। आवडलं नाही तर मला सांगायचं। बातमी मनमाडमधून आहे। मनमाडमध्ये मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आलं। बिबट्या जेरबंद झाल्याचं वृत्त समजताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला।